25 वर्षाचा प्रलंबित प्रश्न आमदार समाधान आवताडे साहेब यांच्या प्रयत्नातून अखेर सुटला. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मंगळवेढा बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते पार पडले. टाकळीचे माजी सरपंच बापूसाहेब कदम यांनी टाकळी गावठाण व नवीन प्लॉट एरिया महात्मा फुले नगर या भागातील रस्ते, ड्रेनेज लाईट तसेच ओपन स्पेस विकास, मंदिर, सभामंडप अशा विविध कामांसाठी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या भागातील लोकांची गेल्या 25 वर्षापासूनची ही मागणी होती, त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या आमदार निधीतून या भागातील 1,10,00,000 रुपये किमतीच्या विकास कामांना भरघोस निधी दिला आहे. 1. गिरिजात्मक नगर गणेश मंदिर समोर सभामंडप. 2. गिरिजात्मक नगर जगदंबा देवी मंदिरासमोर ग्रामपंचायत जागेत सभामंडप. 3. टाकळी येथील बायपास चौकात एसटी पिकअप शेड. 4. रेल्वे गेट पासून ते अशोक देठे वस्तीपर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण. 5. रेल्वे लाईन ते अशोक देठे घर, महादेव देठे घर ते आय कॅन इन्स्टिट्यूट भिवा देथे पर्यंत रस्ता. 6. लक्ष्मी टाकळी येथे व्यायामशाळा बांधणे. 7. महात्मा फुले नगर गटर बांधणे व रस्ता सुधारणा करणे. 8. जगदंबा नगर अंगणवाडी भोला शिंदे घर ते तानाजी खेडकर ते दगडी पाण्याची टाकी रस्ता सुधारणा करणे. 9. देवकते मळा ओढा ते मनोहर देवकते घर रस्ता सुधारणा. 10. शाहूनगर काळे पान शॉप घर ते हमीद शेख PSI घर रस्ता सुधारणा. 11. जा व न बौद्ध घटकाच्या वस्तीमध्ये हद्दवाढ भागात रस्ता सुधारणा. 12. जा व न बौद्ध घटकाच्या वस्तीमध्ये शिवपार्वती नगर रस्ता सुधारणा. 13. लक्ष्मी टाकळी येथील जिल्हा परिषद शाळा महालक्ष्मी मंदिर दलित वस्ती रस्ता काँक्रिटीकरण. 14. महात्मा फुले नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण. 15. अण्णाभाऊ साठे नगर बाबर घर ते अण्णाभाऊ साठे शाळेपर्यंत गटार बांधणे. या विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी टाकळीचे माजी सरपंच बापूसाहेब कदम, सचिन वाकळे, माऊली देशमुख, सुरेश भोसले, बाळासाहेब खपाले, समाधान देठे, संतोष डोंगरे, सारंग महामुनी, जितेंद्र बनसोडे, संतोष व्यवहारे, सुमित खटावकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, महिला, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. एकच माणूस नारा दणक्यात फोडतो. पुढे नारा चला.
झालं फक्त फोड देणार झालेले रस्त्याचं उद्घाटन करायचं. ड्रोन फिरतोय इकडे 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 बघा ड्रोन 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 वर 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 ड्रोन हॅलो हा लागेल अजून तू फाटे साहेबाला तिकडे फोन करतो. हा बस मागे सरका थोडं मागे सरका फुलकडी मागे या पुढे एक मेंबर पुढे फुलकडी मागे या मेंबर का पण व्हाईट सरका थोडं मागे सरका थोडासा का थोडासा साईड नाही बसली बसली आता बसली समोर बघा
बोलायला बी मारायला सुमित घेतो वर बघितला थोडं बस बस पाय तिकडून घेऊन या समोर बस टोटल 13,000 लोकसंख्या. ह्या कसं झालेलं आहे की आम्हाला लगेच असल्यामुळं ही नवीन वसाहत जी आहे आणि गावठाण असं सर्व लोकसंख्येचं गाव आमचं जवळजवळ 13,000 लोकसंख्या आहे आमची. 13,000 लोकांना याचा फायदा झाला. हां 13,000 लोकांना फायदा दिलेला आहे. आज या ठिकाणी माननीय आमदार समाधानदादा अवतडे यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या स्थानिक विकास निधीतून आज लक्ष्मी टाकळी गावामध्ये विविध विकास कामाचं उद्घाटन सकाळपासून या ठिकाणी संपन्न होतं आहे आणि झालं आहे. हे आज या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो.
जवळजवळ आमदार साहेबांच्या प्रयत्नातून 1,02,00,000च्या कामाचं आज या ठिकाणी रस्ते असतील, ड्रेनेज असेल, सभामंडप असेल, विविध विकास कामाचं उद्घाटन या ठिकाणी, विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जिम असेल, अशा विविध विकास कामाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाले. हे आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो. एखाद्या ग्रामपंचायतला निधी देताना काही मर्यादा असतात, परंतु 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचा निधी ह्या ग्रामपंचायतला आलेला आहे. काय विशेष प्रेम आहे का टाकळीवर आमदार साहेबांचं? आज या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमदार साहेबाचं निश्चितच या ठिकाणी लक्ष्मी टाकळी गावावर म्हणजे जास्त प्रेम आहे. हे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो. परंतु आपण या ठिकाणी बघत असाल, गेल्या अनेक वर्षापासूनचा बॅकलॉग असेल, 20 ते 25 वर्षापासूनचा बॅकलॉग असेल. ह्या आमदार साहेबांनी जवळजवळ 2 ते 2.5 वर्षाच्या ह्या 3 वर्षाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, या दोन्ही तालुक्यात आपण आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, आपण देखील याचा थोडा खाली जाऊन या ठिकाणी थोडा म्हणजे बघावं. 100% आपल्याला देखील या ठिकाणी निश्चितपणाने दिसेल मोठ्या प्रमाणात कामं या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी झालेले आपल्याला या ठिकाणी दिसतील, हे मी सांगू इच्छितो. टाकळी पंचायत जे आहे ते नगरपंचायतमध्ये वर्ग करण्याचा बऱ्याच दिवसापासूनची टाकळीकरांची मागणी आहे आणि सगळ्या राजकीय पातळीवरनं त्याचे प्रयत्न सुद्धा चालू आहेत. या प्रश्नावर काय सांगाल, कुठपर्यंत आलेलं आहे? या बाबतीत मला जास्त माहिती नाही, परंतु आपल्या माध्यमातून आत्ता मला समजलं. निश्चितच या ठिकाणी लोकांची या ठिकाणी मागणी असेल तर 100% आमदार साहेबांच्या माध्यमातून ते देखील या ठिकाणी होईल, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. झालेले जे कामाचे उद्घाटन आहे ती कशा प्रकारे गतीनं होतील आणि किती दिवसात पूर्ण होतील? आता या ठिकाणी या कामाचं उद्घाटन झालं आहे. निश्चितच उद्यापासून या ठिकाणी उद्या परवापासून या कामाची सुरुवात होईल आणि थोड्याच दिवसामध्ये 1 महिनाभरामध्ये हे सर्व कामं या ठिकाणी मार्गी लागतील, हे देखील सांगू इच्छितो. ठिकठिकाणी उद्घाटन करताना काही नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, त्यांनी विविध अजून काही तुमच्याकडे मागण्या केलेल्या आहेत. आमदार साहेबांकडून अपेक्षा वरचेवर वाढत चालली आहे, तर कसं बघता ह्याच्याकडे? 2 ते 2.5 वर्षामध्ये आमदार साहेबांनी एवढी कामं या ठिकाणी मार्गी लावलीत. लोकांच्या अपेक्षा 100% या ठिकाणी निश्चितच आमदार साहेबाकडून अपेक्षा द्या. कामं व्हायला लागलीत म्हणून आमदार साहेबाकडून लोकांच्या अपेक्षा द्या. उद्घाटन करत असताना या ठिकाणी माता भगिनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण देखील होता. माता भगिनींनी सुद्धा या ठिकाणी अनेक कामं त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगितली. त्यांनी आमदार साहेबांचा आभार देखील त्या ठिकाणी मांडलं. अनेक कामं असतील ते सुद्धा व्हायची. त्या ठिकाणी गेल्यानंतर महात्मा फुले नगरमध्ये त्या ठिकाणी माता भगिनी सांगितलं ओपन स्पेसमध्ये तो आपल्या माध्यमातून डेव्हलप करावा, जेणेकरून तो भाग त्या ठिकाणी ओपन स्पेस डेव्हलप झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना बसण्याची, एखादा कार्यक्रम घेण्याची किंवा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बसण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी सोय होईल व त्या ठिकाणी ते डेव्हलप होईल, या दृष्टिकोनातून त्यांनी मागणी केली. निश्चितच त्याला देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून निधी पडेल, हे देखील मी सांगू इच्छितो. पंढरपूर शहराला लागून जसं टाकळी गाव आहे तशी बरीचशी गावं अजून आहेत पंढरपूर शहराला लागून आपल्या मतदारसंघात येतात. त्या गावातल्या विकासासंदर्भात काय नियोजन केलेलं आहे का, किंवा काही कामं मंजूर झालेली आहेत? आपण या ठिकाणी जसं पंढरपूर शहरालगत आपण सांगितलं टाकऱ्या असेल किंवा अनेक या ठिकाणी गाव आहे ते, त्याचं देखील आपण मला आता या ठिकाणी माझ्यापाशी तो म्हणजे निधीचं हे नाही. 100% त्या ठिकाणी देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात निधी गेला आहे. मी पुढं या ठिकाणी आपल्याला तो देखील निधी किती आला आहे हे देखील मी पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो.